दरम्यान नागपूरच्या हिंसाचारग्रस्त महाल परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आलंय। हल्लेखोर परत त्या भागात येऊ नयेत यासाठी नागरिकांनी बॅरिकेडिंग केल्याचं पाहायला मिळालं। याचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। सोमवारच्या रात्रीला नागपूरमध्ये उसळलेल्या दंगल सदृश्य स्थितीनंतर हळूहळू आता नागपूर सामान्य होताना दिसत आहे। मात्र खबरदारी म्हणून नागपूरकर देखील स्वतःची काळजी घेत आहे। ज्या भागामध्ये दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली होती, वाहनांची जाळपोळ झालेली होती, त्या भागामध्ये नागरिकांनी कशा प्रकारे स्वतःची सुरक्षा करण्यासाठी ते पब्लिक बॅरिकेडिंग केल्याचं पाहायला मिळत आहे। म्हणजे इथल्या आजूबाजूच्या नागरिकांनीच इथे काही साहित्याच्या माध्यमातून पब्लिक बॅरिकेडिंग केल्याचं दिसत आहे, जेणेकरून याच गल्लीमध्ये वाहनांच्या मोठ्या प्रमाणामध्ये सोमवारच्या रात्रीला जी तोडफोड झाली होती, जाळपोळ झाली होती, त्यामुळे परत नागरिक ज्या वस्त्यांना लक्ष्य करून हल्ला करत होते त्या वस्त्यांवर परत हल्ले होऊ नये यासाठी अशा प्रकारची पब्लिक बॅरिकेडिंग आपल्याला पाहायला मिळत आहे की लोक सुरक्षा कशा प्रकारे स्वतःची करत आहे, जेणेकरून या गल्लीमध्ये कोणी येणार नाही। हे बघू शकतो आपण पेशणे परिवाराचं जे घर होतं त्या बाजूला त्यांची जी कार झाडली होती। संपूर्ण भागामध्ये जर का तुम्ही पाठीमागे बघितलं तर संपूर्ण जो हा न्यू इंग्लिश हायस्कूलचा जो परिसर आहे, ज्याला आपण चिटणीस पार्क चौक म्हणतो, त्या परिसरामध्ये देखील बघा पोलिसांची बॅरिकेडिंग आहे, पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे। मात्र ज्या ज्या गल्ल्यांमध्ये सोमवारच्या रात्रीला हल्लेखोर शिरले होते आणि घरांवर हल्ला केला होता तिथल्या ठराविक घरांवर, तर त्या गल्ल्यांमध्ये अशा प्रकारे आपल्याला नागरिकांनी स्वतःची सुरक्षा कशा प्रकारे केल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।